The two identical ideal diode connected to an emitter and DC source, as shown figure, in which of the following circuit emitter will not show any deflection. म्हणजे करंट झिरो कधी येणार? हा तर बघा, लेट स्टार्ट विथ ए मध्ये पॉझिटिव्ह कनेक्टेड टू एन साइड, निगेटिव्ह कनेक्टेड टू, आणि इथं पी आणि हा एन आहे. मग यात करंट फ्लो होणार काय? आज करंट फ्लो होणार का? ओके, इथून करंट फ्लो झाला, पुढे बघा ऑप्शन बघा पुढचं. इथं हा पॉझिटिव्ह आहे आणि हा सुद्धा काय फॉरवर्ड बायस आहे. डेफिनेटली हा फॉरवर्ड बायस आहे, हा फॉरवर्ड बायस आहे, कारण पी कनेक्टेड टू पॉझिटिव्ह, करंट फ्लो होणार. ह्यामध्ये निगेटिव्ह इकडे आहे, पॅरलल आहे, पॅरलल आहे, बट हा पोटेन्शियल पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह. मग करंट फ्लो कसं होणार? इट विल टेक अ पाथ लाईक दिस. मी करंट फ्लो होतोय आणि इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्हीचं फॉरवर्ड बायस आहेत, तर करंट फ्लो होणारच. मग करंट कधी फ्लो होत नाही? पहिलं ए ऑप्शन, ए नथिंग बट बी ऑप्शन ना. का करंट फ्लो झालं नाही? कारण हा रिव्हर्स बायस आहे, ह्यातून करंट जाणारच नाही पुढं. म्हणजे ह्या ब्रँच मध्ये इथून झाला, इथंच करंट थांबणार, इथून पुढे जाणार नाही असा. म्हणजे नो करंट फ्लोज थ्रू व्हॉट? आलं का? आलं सगळ्यांना?